आणि सध्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हैराण आहेत। अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतलाय। त्यामुळे राज्यातला बळीराजा कमालीचा चिंतेत आहे। या अशा परिस्थितीत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ढेकळांचे पंचनामे करायचे का असं विधान केलंय। त्यामुळे आता सरकारी मदत नको पण कृषी मंत्र्यांना आवरा असं म्हणण्याची वेळ राज्यभरातल्या शेतकऱ्यांवरती आलेली आहे। कृषी मंत्री साहेब, वैरी बनून आलेला पाऊस कष्टानं पिकवलेला तोंडचा घास वाहून नेत होता, तेव्हा तो वाचवण्यासाठी भगीरथ होऊन आडवा झालेला हा शेतकरी तुम्हाला आठवतो का? कृषी मंत्री साहेब, पुरात शेतीचा आत्मा वाहून गेला म्हणून बांधावर पोचलेल्या अजितदादांच्या पायाखालचा शेतीचा मसनवाटा तुम्ही पाहिला का? उन्हाळी पीक काढून ठेवलं, त्यात पावसानं माती कालवली म्हणून शेतकऱ्यांना अन्न पाणी गोड लागत नाही। या शेतकऱ्यांच्या बांधावर तुम्ही गेलात अश्रू पुसायला, पण मीठ चोळून का गेलात हा शेतकऱ्यांचा सवाल आहे। शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की उभ्या पिकांचेच पंचनामे केले जात आहे बुवा असं। ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाचे पंचनामे करायचे का? नाही कांदे वगैरे ज्या पोळी वावरात कांदे खराब होत चालले वावरात आहेत त्यांचेच पंचनामे होतील। जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे नाही करताय ना। त्याचे पंचनामे करणं अवघड आहे, ते नियमात बसत नाही। साडीतले नाही, फक्त कांदा काढून पडलेला आहे शेतामध्ये, जो काढून पडला आहे, शेतात कांदा असेल तर त्याची पंचनामे करते। शेतात जे काही पिकं असतील त्याचे पंचनामे रीतसर होतील। ढेकळांचे पंचनामे करा असं म्हणणारा एक शेतकरी या राज्यात नाही, पण पंचनामे नीट होत नाहीत ही शेतकऱ्यांची व्यथा त्यांनी कृषी मंत्र्यांसमोर मांडली। कृषी मंत्री म्हणतायत तसं केवळ उभ्या पिकाचे पंचनामे केले जातील, ढेकळांचे पंचनामे करायचे का असं कृषी मंत्री म्हणतात, तेव्हा त्यांना माहीत असायला हवं की पावसानं फक्त उभ्या पिकाचं नुकसान केलं नाही तर बाजारातल्या शेतीमालाचं नुकसान केलंय, बांधाचं नुकसान केलंय, नांगरून ठेवलेल्या शेतातले ढेकळ सुद्धा वाहून गेलेत। पंचनामा करायलाही ते आता उरले नाहीत, त्याचा पंचनामा कोण करणार हा सवाल आहे। त्या कांद्यावर खूप अपेक्षा ठेवलेल्या आम्ही, पण पाऊस असा अवकाळी पाऊस येईन आम्हाला पण नव्हतं माहिती। सगळा शेतातच कांदा होता, शेताच्या बाहेर काढला तरी तो पाण्यातच आहे। आता आम्ही नेमकं पुढचा खर्च कसा करायचा, परत आता उद्याच्याला पेरणी आली जवळ, त्याचं बी कुठून आणणार, काय करणार, सगळं बंद झाल्यासारखे झालेत आम्हाला रस्ते। आमचा सगळा कांदा अक्षरशः आमची 5 महिन्याची मेहनत सगळी पाण्यामध्ये आहे। मे मध्ये अवकाळी पाऊस पडतो, पण यावर्षी पावसानं आजवरचे सगळे रेकॉर्ड तोडले। गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्यानं धरणांमध्ये पाणी आलं, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी उन्हाळी पीक घेतलं, पण ऐन काढणीच्या वेळी पावसाळ्यात पडावा तसा तुफान पाऊस मे मध्ये बरसला। शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला। त्याला मदतीची आस असताना कृषी मंत्री ढेकळांचे पंचनामे करायचे का असा प्रश्न विचारतात, त्यातून त्यांची असंवेदनशीलता दिसते असं म्हणत शेतकरी नेत्यांनी कृषी मंत्र्यांवर शाब्दिक ढेकळांचा मारा केला। कृषी मंत्र्यांचे अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारी विधानं ही सातत्यानं येत आहेत। या विधानांचा किसान सभेच्या वतीने मी तीव्र धिक्कार करतो। माणिकराव कोकाटे यांच्या जिभेला हार आहे नाही आहे मला माहिती नाहीये। जर त्यांनी शेतात येऊन बघितलं तर त्यांना नुकसान दिसलं असतं, परंतु नेहमीच शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणं आणि नेमके ते कृषी मंत्री आहे। ढेकळाचा पंचनामा करायचा किंवा या ढेकळाचा व्हॅल्यू जेव्हा हा ढेकूळ डोक्यात पडेल त्यावेळेस माणिकराव कोकाट्यांना कळेल। खरं तर कृषी मंत्री राज्याच्या शेतकऱ्यांचे प्रमुख आहेत। आशा आहेत मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसून त्यांनी शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडण्याची, प्रशासनाला कामाला लावण्याची, शेतकऱ्यांना संकटात मदतीचा हात देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे। अशा वेळी एका पाठोपाठ एक अशी वादग्रस्त वक्तव्य करून वादाचं मोहोळ उठवलं गेलंय। हे बघा, कुठल्याही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात।
आणि दुसरी गोष्ट, योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे. तुम्हाला क्रॉपला पैसे आहेत, शेततळ्याला पैसे आहेत, सगळ्याला पैसे आहेत. भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार. शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा. भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो. आणि आम्ही 1 रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला. आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले, त्यामुळे अर्ज खूप साचले, खूप फोपावले. आणि त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय. पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही 4 लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत. म्हणजे सरकार त्याच्यामध्ये कुठेही अडचणीत आलेलं नाही. नेहमीप्रमाणे वक्तव्याच्या विपर्यासाची टेप यावेळी सुद्धा वाजवली गेली आहे. त्याला जीवा लागण्याचं काही कारण नाहीये. ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्येच माल नाहीये त्याची पंचनामे कशी करायची? तुम्ही सांगा मला, पंचनामे कशी करायचे? पण नाही करतायत. पण आता अरे पण म्हणजे जे खरं आहे ते बोलतो, काय चुकीचं बोललो? शब्द चुकला इतकंच म्हणतोय. ठीक आहे, चुकला. तुम्ही त्याचा अर्थ वेगळा काढला. मी तसं काही वेगळं बोललेलो नाही. जे सत्य आहे तेच बोललोय की जिथे इथं नुकसान झालंय शेतकऱ्यांचं त्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची शासनाने या ठिकाणी मोहीम घेतलेली आहे. राज्यातला शेतकरी आज चहूबाजूनं संकटात सापडलाय. चक्रव्यूहातल्या अभिमन्यू सारखा. आज त्याला बाहेर काढण्यासाठी मदतीचा हात आणि थोडी संवेदनशीलता हवी आहे.